डहाणू बावडे ग्रामपंचायतीच्या सध्याच्या ग्रामसेविका श्रीमती मीना पठारे यांच्या कारभाराविरोधात सरपंच कॉम्रेड किशोर कंडू यांनी मनमानी, पक्षपाती आणि ग्राम हिताला हानिकारक असल्याचा आरोप केला आहे। लाल बावटा पक्षाने गावात सह्यांची मोहीम राबवत एक निवेदन सादर केले, ज्यामध्ये 225 सह्या गोळा करण्यात आल्या होत्या। हे निवेदन गट विकास अधिकारी पल्लवी सस्ते यांना दिले गेले आणि त्यात ग्रामसेविकाची तातडीने बदली करण्याची मागणी करण्यात आली होती। सरपंच कंडू यांनी निवेदनात म्हटले आहे की संबंधित अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारामुळे ग्रामपंचायतीतील विकास कामांवर परिणाम होत आहे। तसेच ग्रामसेविका, सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांची अपमानकारक वागणूक करत आहे। ग्रामपंचायत कार्यालय हा जनतेसाठी असून एखाद्या अधिकाऱ्याच्या मनमानीसाठी नव्हे, असे पक्षाने स्पष्ट केले आहे। पक्षाने प्रशासनाला इशारा दिला की जर तक्रारीकडे दुर्लक्ष झाले तर लाल बावटा पक्षाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल। यापासून उद्भवणाऱ्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी पंचायत समिती प्रशासनावर राहील, असे पत्र शिष्टमंडळाने दिले। शिष्टमंडळात जिल्हा सहसचिव कॉम्रेड शिरुवाग, सरपंच कॉम्रेड किशोर कंडू, सदस्य भरत तांडेल, पेसा सदस्य मनश्री नडगे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी गट विकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी तातडीने वादग्रस्त ग्रामसेविकाची बदली करून नवीन ग्रामसेविकेला पदभार सांभाळण्यासाठी आदेश दिला। आज आम्ही पंचायत समितीला आलो होतो। ग्रामसेविका यांच्या विरोधात नेहमी आमच्या तक्रारी होत्या। त्या बिडे मॅडमने आम्हाला सर्वांना समजून घेतलंय आणि नवीन ग्रामसेविका देण्याचं आश्वासन लेखी आश्वासन दिलेलं आहे। आणि आम्ही लाल बावटा पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर ही पहिली लढाई जिंकली असं आम्हाला वाटायला लागलं। बावडा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी गेल्या काही दिवसापूर्वी लाल बावटा पक्षात प्रवेश केला होता। तिथल्या ग्रामपंचायत सरपंच, त्याचबरोबर तिथले ग्रामस्थ आणि काही सदस्यांना ग्रामसेविकांकडून प्रचंड छळ चालू होता। लोकांच्या विकास कामं थांबवण्यात आली होती आणि त्या संदर्भात आज आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आणि सविस्तर चर्चा करण्यात आली। त्या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की येत्या सोमवारी ग्रामसेविका बदलण्यात येईल, नव्याने ग्रामसेविका त्या ठिकाणी देण्यात येईल। म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने प्रशासनाचे आभार मानलेत आणि आमचं जे काय आंदोलन ठरलं होतं त्या आंदोलन आम्ही तुर्तास स्थगित केलेलं आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।